परीक्षांचा अभ्यास सगळ्यांचा झाला असेल तर आता आपल्याला सराव प्रश्नपत्रिका संच सोडवायचा आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्या 7वी प्रश्नपत्रिकेमध्ये गणित आहे विभाग, याच्यातील आज आपण 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न घेऊ आणि नंतर पुढच्या भागामध्ये त्याच्या पुढचे 75 पर्यंतचे प्रश्न घेऊ। तर ह्याच्यामध्ये सोडवताना आपण परीक्षेमध्ये कसं सोडवले पाहिजे बहुपर्यायी प्रश्न, तर ह्याचा पहिला प्रश्न आहे 9/18 या अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप कोणते। तर ह्याच्यामध्ये 9 आणि छेद 18 म्हणजे उभा भागाकार करताना आपण काय करत असतो, 9 × 9 आणि 9 × 2 = 18 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1/2। तर हे तिथं सोडून असं आपल्याला लगेच टिक करता आलं पाहिजे। तर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 5979 ही संख्या अक्षरात कशी लिहाल। तर ही कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे 5979। नंतर 28वा प्रश्न आहे संख्या व अवयव यांच्या जोड्या दिल्या आहेत, यावरून गटात न बसणारी जोडी कोणती। संख्या आहे आणि तिचे अवयव आहेत, म्हणजे बघा आता 27चे अवयव म्हणजे की 9च्या पाड्यामध्ये 27 आहे, तर ही यावरून गटात न बसणारी म्हणले। आता 31 आणि 5च्या पाड्यात आहे का 31 नाही, म्हणून ही उत्तर आपले येईल पर्याय क्रमांक 2। बाकीचे पर्याय बघू तरी 7 असं आलं तर आपण परीक्षेमध्ये डायरेक्ट ह्याला टिक करायचं, बाकीचे प्रश्न बाकीचे पर्याय नाही बघितलं तरी चालतं। मग येतं काय ते 35 म्हणजे 7 × 5 = 35 म्हणजे 35 या संख्येचा 7 हा अवयव आहे। 8च्या पाड्यामध्ये 48 आहे, म्हणून आपलं 4 पण येणार नाही, म्हणून आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 2। त्याच्यानंतरचा 29वा प्रश्न आहे 4 जुलै 2011 रोजी सोमवार असेल तर त्याच महिन्यात 31 जुलै रोजी कोणता वार असेल। तर हे कालमापनचे प्रश्न सोडवताना आपण आता माहिती असतं की आपल्याला कोणते एका महिन्यातले वार रिपीट होत असतात कोणत्या तारखेला। तर ही जी प्रॅक्टिस असेल तर आपल्याला पटकन सोडवता येते। हे बाकीचे जे सोडवलेले आहेत आत्ताचे प्रश्न आपल्याला त्याला सोडवायची काही गरज नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण टिक करून घ्यायचे आणि जे असे सोडवायचे प्रश्न आहेत त्याला आपण वेळ देऊ शकतो त्याच्यामुळे। तर आता इथं काय दिलेलं आहे, जुलैचा महिना दिलेला आहे। जर समजा इथं जुलै असेल तर जुलै महिन्यात किती वार असतात, तर ते आपल्याला एक ट्रिक माहिती असते की वार कसे मोजायचे। जर इथून आपण सुरुवात केलं तर याला जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि जुलै झाल्यानंतर वर लगेच आपण इथं ऑगस्ट घेतो आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे जे आता इतके वेळ जे आता समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून एकदा पाहू शकता की ह्याच्यामध्ये जे खाली महिने आलेले आहेत त्याच्यामध्ये 30 तारखेचे असतात, त्याला फक्त अपवाद आहे फेब्रुवारी महिना। फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात आणि लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात। मग जे आपण वर आले होते महिने त्यामध्ये 31 दिवस असतात। तर आता जुलै महिना कुठे आला होता आपला, इथं फक्त सलग महिने कोणते 31चे ते एक लक्षात ठेवायचं की जानेवारी आणि डिसेंबर हे सलग महिने आहेत की त्यामध्ये 31 दिवस आहेत आणि जुलै आणि ऑगस्ट हे एक सलग महिने आहेत की त्याच्यामध्ये 31 दिवस आहेत, बाकीचे एक महिना 30चा 31 असे आहेत। तर आता आपल्याला जुलै महिन्याचे काढायचे, तर कसं काढणार आपण, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै। जुलैवर आले म्हणजे जुलै हा महिना किती दिवसाचा आहे, 31 दिवसाचा आहे। मग त्याने आपल्याला 31 जुलैचंच काढायला पण सांगितलं। जर इथं 31 जुलै दिलं म्हणून समजेल आपल्याला, पण जर इथं 28, 29 किंवा त्याच्या पुढच्या महिन्यातला दिला, जुलैच्या नंतर ऑगस्ट येतो, तर त्यावेळेस आपल्याला त्या महिन्यात किती दिवस आहेत हे माहिती पाहिजे। तर इथं बघा 4 जुलै 2011 दिलं आहे आणि कोणता वार आहे, सोमवार। म्हणजे आपलं कॅलेंडर कसं असतं, असं रविवार पहिल्यांदा, त्याच्यानंतर सोमवार। आपल्याला परीक्षेमध्ये सगळं लिहायचं नाही तर शॉर्टमध्ये फक्त लिहायचं। आता इथं समजून सांगण्यासाठी मी सगळं सांगते कसं कॅलेंडर काढायचं। तर रविवार, सोमवार, मंगळवार, त्याच्यानंतर इथं बुधवार, इथं गुरुवार, शुक्रवार, तर शनिवार। तर आपल्याला किती दिलेलं आहे, 4 तारखेचं दिलेलं आहे। 4 तारखेला इथं जर सोमवार असेल तर त्याच्यानंतर म्हणजे बघा इथं 3 असेल, इथं 2 असेल आणि इथं 1 तारीख असेल। तर इथं 4 तारखेला सोमवार आहे, तर ह्याच महिन्यातलं विचारलं 31 तारखेला। तर बघा 4 मध्ये 7 ॲड केलं का किती येतं, 4 आणि 7 11। तर याच्यामध्ये 11 म्हणजे 11 तारखेला पण सोमवारच येत असतो। जर तुम्हाला असं समजत नसेल तर कॅलेंडर घेऊन बघितलं तर आणखी सोपं जाईल आणि कधीच विसरणार नाही ते। तर 4 मध्ये 7 मिळवलं 11 येते, 11 मध्ये 7 मिळवलं 18 येते, 18 मध्ये 7 मिळवलं तर 25 येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला 31चं काढायचं। 25 मध्ये 7 मिळवलं तर ते पुढं जाईल, म्हणून काय करू आपण 25च्या नंतर इथं 26, 27, 28, 29, 30 आणि 31। परीक्षेत तुम्ही नुसतं असे तर डॉट टाकले असं 25 झाल्यानंतर इथं 26, 27, 28, 29, 30 आणि 31 असं पण काढलं तरी
होतं, त्याच्यामुळे वेळ वाचेल. तर आता 31 तारखेला कुठला आला मग आपला वार? रविवार. म्हणून याचं उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर खालचा 30 नंबरचा प्रश्न आहे. 13/19, 13/21, 13/18, 13/23 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक. तर आता हे अपूर्णांक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की वर अंश सगळ्यांचा सेम आहे. जर अंश सेम असेल आणि छेद वेगवेगळे असतील तर ज्या छेद जो लहान आहे का तो अपूर्णांक मोठा असतो. तर याच्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक 13/18 येईल आणि सर्वात लहान जर विचारला तर 13/23 येईल. म्हणजे ज्याचा छेद अंश जर सेम असेल आणि छेद ज्याचा मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा अपूर्णांक लहान छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. आपल्याला मोठा विचारलाय म्हणून सगळ्यात लहान अपूर्णांक म्हणजे सगळ्यात लहान संख्या कुठली दिसते? 18. म्हणून सर्वात लहान असेल 13/18 म्हणून उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 31वा प्रश्न आहे. सोबतच्या वजाबाकीत स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर असं आल्यावर न घाबरता त्याला काय करायचं आपल्याला? समजा इथलं तुम्हाला समजलं नाही तर हे स्टारवरून आपण किंमत काढू. स्टार म्हणजे काय की ह्या तिन्ही स्टारच्या जागेवर ह्या पर्यायातली अशी कुठली तरी एक संख्या ठेवायची की ज्याच्यामुळे उत्तर हे खालचं बरोबर यायला पाहिजे. तर आता बघा इथं स्टारमधून म्हणजे कोणत्या संख्येमधून 1 वजा केल्यावर 8 येईल? 7मधून 1 वजा केल्यावर 8 येईल का? नाही येणार. 8मधून 1 वजा केल्यावर येणार आहे का? नाही. पर 0मधून पण येत नाहीत. म्हणजे समजा इथं 0मधून 0 गेल्यावर 0 येऊ शकतात, पण इथं 0 घेतलं तर इकडं हातचा पण घेतला तर इथं 10 होईल. 10मधून 1 गेल्यावर 9 येते. म्हणून बाकीचे आपले पर्याय सगळे चुकले. इथं 9 ठेवावं लागेल. म्हणजे बघा इथं जर 9 ठेवलं, इथं 9 ठेवलं, 9मधून 9 गेले 0 आणि 9मधून 1 गेले 8 येते. म्हणजे बाकीचे उत्तर पण तुम्ही बघू शकता की ह्याचं बरोबर येतं. म्हणून ह्याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 4. तर ह्याला जास्त वेळ नाही घालता फक्त पर्याय एक एक ठेवून बघायची इथं. आणि एवढं लक्षात ठेवायचं की कुठल्या मोठी म्हणजे 1 जाऊन कुठल्या तर संख्येतून 1 जाऊन 8 आले म्हणजे ती संख्या 8पेक्षा मोठीच पाहिजे. म्हणून 8पेक्षा मोठी असलेली पर्याय क्रमांक फक्त 4 आहे. आता 32वा प्रश्न बघा. 1 किलोग्रॅम 500 ग्रॅम साखर आणली, त्यापैकी 400 ग्रॅम साखर वापरली तर किती किलोग्रॅम साखर उरली? तर बघा 1 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे 1.5 किलोग्रॅम आहे साखर ही. जरी समजा ह्या 500 ग्रॅममधून पण आपण ही 400 ग्रॅम वजा केले तर किती? 100 ग्रॅम उरणार आहे. आणि हे 1 किलोग्रॅमला 1 किलोग्रॅमच म्हणजे आपल्याला किती उरली असे शब्द आले का त्याच्यातून वजाबाकी करायची असते. म्हणजे इथं आपण केलं तरी पण बघा 1500 म्हणजे 1 किलोग्रॅमचं 1000 ग्रॅम झालं आणि हे 500चं 500 तर हे 1500 वजा 400 करायचं. तर हे 0मधून 0 5मधून 4 गेले 1 आणि 1मधून 1 अशी 1 म्हणजे 1100 ग्रॅम येईल. आपलं इथं ग्रॅम दिलेलं आहे म्हणून आपण किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये केलं. तर खालील आकृत्यापैकी चौरसाची आकृती कोणती? आता इथं आपल्याला परीक्षेत असं डिटेल लिहिण्याला कोणच आपलं बघत नाही तर डायरेक्ट आपल्याला कमी वेळेत पटकन उत्तर आणायचं असतं. त्याच्यामुळं 1 किलोग्रॅम बरोबर किती 1000 ग्रॅम असं लिहायचं नाही तर हे डायरेक्ट उत्तर काढायला पाहिजे. त्यासाठी अगोदर सराव पाहिजे. तर खालील आकृत्यापैकी चौरसाची आकृती कोणती? तर चौरसाची आकृतीच काय असते म्हणजे चारही बाजू समान पाहिजे. मग ह्याच्यात चारही बाजू समान आहेत का? नाही. मग ह्याच्यात आहेत का? म्हणजे ही आयताची आहे म्हणजे हे समोरच्या आहे. चौरसाची कुठली आहे? तर हे बघा हे बाजू ह्या चारही बाजू समान आहेत म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 म्हणजे क 1 मध्ये आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 34वा. एका मैदानाची परिमिती 320 मीटर आहे. मैदानाला तारेचे दुहेरी. परिमिती म्हणजे काय असते की बघा आता समजा हे मैदान आहे असं गोल काढा किंवा असं पण तर ह्याची परिमिती म्हणजे ह्याच्या चारही बाजूंची बेरीज 320 आहे. तर मैदानाला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे. दुहेरी घालायचं आहे म्हणजे डबल करायचं म्हणजे हिथून एकदा तारेचं कुंपण घालायला सुरुवात केली हिथून असंच आपण हिथपर्यंत येणार आणि आणखी एकदा असं दुहेरी करायचं आहे. म्हणजे ह्या 320ला आपल्याला काय करावं लागेल? 320 गुणिले 2 करावं लागेल दुहेरी करायचं म्हणून. 2 बेशून्य 0 बेदोनी 4 3 दोन्ही 6 म्हणजे 640 आलं. मग हे काय झालं आपल्याला त्या तारेचं कुंपण तारेची लांबी आली. मग 8 रुपये मीटर प्रमाणे कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची किंमत किती असेल? मग 640 गुणिले आपल्याला 8 रुपये मीटर म्हणले म्हणून ह्याला गुणिले 8 करावं लागेल. 8 0 0 8 चौक 32 हाच्याले 3 8 सख्ख 48 आणि 3 51 म्हणजे 5120 रुपये आपल्याला किंमत येईल. त्याच्यानंतर 35वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणाच्या शिरोबिंदूची एकूण संख्या किती? तर शिरोबिंदू म्हणजे 2 रेषा जिथं मिळाल्या त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात. म्हणजे ही एक आहे 1 2 ह्या 3 ह्या 4 आणि हा एक 5 म्हणून उत्तर आपलं येईल पर्याय क्रमांक 2.
आता 36 बघा, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याचा अपूर्णांकामध्ये हे करायचं आहे. तर त्याचा अंश खालीलपैकी कोणता असेल, तर अंश खालीलपैकी कोणता असेल, मग ह्याला अंश हे करण्यासाठी 17 गुणिले 9 आपण हे कसं सोडवत असतो, तर ह्या 17ने पुढचे जी पूर्ण संख्या आहे त्याने छेदाला गुणतो, म्हणजे 17 गुणिले 9 करतो आणि त्याच्यामध्ये अधिक वरची संख्या ॲड करत असतो, म्हणजे 17 गुणिले 9 9 अधिक 2. जर छेद आपल्याला पाहिजे असेल तर याला छेदमध्ये 9 लिहू शकतो, फक्त आपल्याला अंश विचारला आहे. मग अंश काय येईल, 17 गुणिले 9, मग इथं 9 गुणिले 17, मग 17 गुणिले 9 ह्या दोन्हीचा अर्थ एकच असतो आणि अधिक 2 म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता इथं बघा 9350 मिली बरोबर डॅश डॅश लिटर आणि डॅश डॅश मिलीलिटर, रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या कोणती म्हणले. तर आता बघा 9 मिली, मग आता आपल्याला दररोजच्या चौथीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये हा भाग झालेला आहे की मिलीलिटरचं लिटरमध्ये, लिटरचं मिलीलिटरमध्ये कन्वर्ट कसं करायचं, आणि आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याच्यावर. तर बघा 9350 मिली आहे, इथं बघा 9 म्हणजेच 9000 म्हणजे 9 लिटर असेल, मग 1 लिटर बरोबर 1000 म्हणून 9000चं 9 लिटर होईल, उरले किती 350, मग इथं 350 मिली म्हणजे 9 मिली लिटर आणि 350 मिलीलिटर, उत्तर राहील आपलं पर्याय क्रमांक 3. आता इथं पण 350 9 आहे, इथं पण 9 350 आहे, पण ही अगोदर का घ्यायचं, कारण अगोदर लिटरचं बॉक्स आहे आणि नंतरचा मिलीलिटरचा आहे, त्याच्यामुळे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 येईल. आता 38 बघा, या विस्तारित मांडणीने तयार होणाऱ्या संख्येत 491 मिळवल्यास किती उत्तर येईल. तर आता इथं बघा सगळ्यात मोठी ह्याच्यातली संख्या कोणती ही आहे, किती अंकी 1 2 3 4 5 म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 आहे का नाही. मग इथं रेषा वाढायच्या अशा, ही एकक, हे दशक, हे शतक, हे हजार आणि 10,000. मग 10,000 स्थानावर काय आहे 6 आहे, मग हे 6 लिहायचं. त्याच्यानंतर ही किती अंकी संख्या झाली आपली 5, त्याच्यानंतर 4 अंकी संख्या काय 7,000, मग इथं 4 अंकी संख्येच्या ठिकाणी इथं 7 लिहायचं. नंतर 3 अंकी संख्या काय 500, मग इथं त्याच्यातलं 5 लिहायचं. सुरुवातीचे एक अंक घ्यायचे म्हणजे अशी स्थानिक किंमत बनते. आता इथं 3 अंकी झाली, पण 2 अंकीच्या इथं आपण 9 घेणार का नाही, 2 अंकी संख्या नाही म्हणजे इथं 0 घ्यायचं आणि 1 अंकी संख्या आहे ती 9 आहे म्हणून त्याचं 9 येणार, म्हणजे आपली संख्या ह्याचं ही विस्तारित रूप आहे. तर हे जो विस्तारित मांडणीने तयार होणाऱ्या संख्येत, या संख्येमध्ये म्हणजे काय मिळवायचं आहे 491 मिळवायचं आहे. तर बघा आता इथं 67,509 67,509 अधिक 491, तर 9 अधिक 1 10, 9 आणि हे 1 10, 5 आणि हे 6 आणि 4 10, 7 आणि 1 8 आणि 6ला 6. आता बघा आपल्याला आपलं उत्तर काय आले 68,000, पण इथं डायरेक्ट उत्तर असं दिलं का, इथं आहे पर्याय क्रमांक 4. नंतर 39वा प्रश्न आहे, एका चौरसाकृती बागेची लांबी 38 मीटर आहे, तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती. तर बघा हे चौरसाकृती बागेची लांबी 38 मीटर दिली आहे, मग चौरसाकृती बागेची दिली आहे म्हणजे चौरसाची लांबी दिली आहे आणि त्याचं त्यांनी बाग देऊ द्या किंवा काही देऊ द्या, फक्त आपण हा शब्द बघायचा की चौरस दिलेला आहे आणि त्याचं लांबी देऊन क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ काय असतंय, तर लांबी गुणिले हे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू करतो. म्हणजे समजा आता ही चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग पण करू शकतो आपण. तर बाजू किती दिलेली आहे 38चा वर्ग. आता इथपर्यंत वर्ग कुणाला पाठ नसतात, तर हे सोडवण्याची पद्धत बेस्ट पद्धत काय आहे की बघा आता एकक स्थानचा अंक काय आहे 8 आहे, तर 8चा वर्ग करायचा. 8चा वर्ग किती येतो 64, आपण असं 64 लिहितो का नाही, तर त्याच्यातलं ही 4 इथं 4 लिहायचं, ही हातचे आले 6. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा 8 त्रिक 24 आणि 24ची दुप्पट करायची म्हणजे 24 दोन्ही 48 आणि 48 मध्ये 6 मिळवलं किती येतं 54. तर ह्या 54 मधलं पण इथं 4 घ्यायचं आणि हे 5 आहे ते हातच्यामध्ये द्यायचं आणि नंतर काय येईल 3चा वर्ग. 3चा वर्ग काय तर 9. 9 आणि 5 किती येतं 14. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं 1444 चौमीटर. म्हणजे आपल्याला वर्ग पाठ नसतील तर असे वर्ग बनवायला यायला पाहिजे म्हणजे कमी वेळात. आता आपण 38 गुणिले 38 असं पण करू शकतो, पण हे कमी वेळात होतं. तर 8 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठे जीवेची लांबी किती. तर बघा हे डायरेक्ट मी उत्तर सांगू शकते, पण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की परीक्षेत समजा असे सेम प्रश्न आले तर ते तुम्हाला सोडवायला यायला पाहिजे. तर इथं काय आहे असं समजा हे वर्तुळ आहे,
तर वर्तुळातली सर्वात मोठी जीवा म्हणजे ह्या वर्तुळाचे केंद्रबिंदू हा परिघ आहे आणि इथून एवढी म्हणजे ही काय असते त्रिज्या आणि इथून दोन बिंदूंना जोडणाऱ्या आणि केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतो आपण व्यास म्हणतो. तर सर्वात मोठी जीवा वर्तुळाची म्हणजे व्यासच असतो. तर आता बघा इथं 8 सेमी त्रिज्या म्हणले म्हणजे त्रिज्या म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर असते. हे किती आहे एवढं 8 आहे. तर त्याचं जीवेची सर्वात मोठ्या जीवेची डायरेक्ट तुम्हाला व्यास काढायला सांगितला नाही. मग ही आपल्याला माहिती पाहिजे की सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. मग एवढं 8 आहे म्हणलं इकडलं पण 8 असेल. मग 8 आणि 8 16 सेंटीमीटर येईल. तर बघा हा घन दिलेला आहे आणि सोबतच्या आकृतीत खोके खालीलपैकी कोणत्या पर्यायातील घडणीतून तयार होईल. तर आता बघा हा घन आहे. घन म्हणजे घनाच्या बाजू कशा असतात की घनाचे 6 पृष्ठ असतात. तर त्या 6 पृष्ठ समान असतात. मग अशा कुठल्या आकृतीत 6 पृष्ठ समान आहेत तर फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत. बाकीचे तुम्ही सहज कट करू शकता. आता 42 आहे 52,698 या संख्येतील 6, 5, 8 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता कसे विचारले 6 नंतर 5 आणि 8ची. तर 5ची स्थानिक किंमत काय येईल 50,000. 50,000 म्हणजे 4 अंक आहेत म्हणून 4 शून्य दिलं. त्याच्यानंतर 5ची स्थानिक किंमत किती 5ची काढली आपण. 6ची स्थानिक किंमत किती येईल 600 आणि 8ची स्थानिक किंमत किती येईल 8. यांची बेरीज केली बेरीज करायला सांगितले तर हे 8 हे 0 हे 6 हे 0 आणि 5 म्हणजे 50,608 येईल. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 येतं. तर 43 बघा 9, 3 व 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. तर आता मी थोडं तुम्हाला संख्या पण सोडून दाखवते आणि शॉर्टमध्ये कसं करायचं ते पण सांगते. आता बघा 9 आणि 3, 5 हे अंक हे 3 एकदा वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या करता येतील 3 अंकी म्हणलेलं आहे. आता समजा सुरुवातीला आपण 9 घेऊ. इथं 9 पासून किती बनतात संख्या बघू. आता 9 घेतलं परत 3 आणि 5 घेऊ शकतो आणि 9 तसंच घेतलं सुरुवातीला आणि नंतर ह्याचं 5 आणि 3 घेऊ शकतो. म्हणजे 9 पासून किती संख्या बनल्या 2 बनल्या. नंतर बघा आता 9 पासून 2 बनल्या म्हणल्यावर 3 पासून पण 2 बनणार आहेत आणि 5 पासून पण 2 बनणार आहेत. म्हणजे या 3च्या 2 म्हणलं तर एकूण संख्या 6 बनणार आहेत. तरी पण बघा दुसरा कुठल्या येतील. ही 3 सुरुवातीला घेतलं त्याच्यानंतर 9 घेतलं आणि हे शेवटी 5 घेतलं नंतर 3 घेतलं आणि हे 5 इकडं घेतलं आणि 9 हे पुढं घेतलं. तर हे 3 पासूनच्या झाल्या. आता 5 पासूनच्या संख्या बघा 5, 3, 9 आणि 5, 9, 3 अशा एकूण किती संख्या बनल्या 6 संख्या बनल्या. म्हणजे उत्तर काय येईल आपलं पर्याय क्रमांक 3. आता 44वा प्रश्न आहे या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती. आता उतरत्या क्रमाने मांडल्यात आणि असे कन्फ्युजन होणारे जर अंक असतील तर काय करायचं फक्त पहिले अंक बघायचे. बघा इथं 5 आहे इथं 5 आहे इथं पण 5 आहे. मग ही जर 5 जर दुसरा असेल 5च्या जर दुसरा असेल तर फक्त सुरुवातीच्या अंकावरून आपण चढता उतरता क्रम ठरवू शकतो. पण आता हे बघा इथं सगळीकडे सेम आहे त्यामुळे दुसरी संख्या बघू. इथं काय 5 म्हणजे 55 आहे इथं 57 आहे इथं 57 आणि इथं 55 आहे. म्हणजे नक्की ही 2 तर पहिल्यांदा येणार नाही. उतरता क्रम म्हणल्यानंतर मोठ्याकडून छोट्याकडे यावं लागतं. तर त्याच्या पुढचं बघा इथं 57,538 आहे 57,537 आहे. मग मोठी कुठली असेल ही 1 नंबरला संख्या येईल ही 2 नंबरला येईल आणि ही 3 नंबरला येईल आणि हे 4 नंबरला येईल. तर तिथं असं सगळं लिहित नाही बसता तुम्ही डायरेक्ट प्रश्नपत्रिकेत असे नंबर टाकायचे आणि विचारलेलं फक्त त्याची बेरीज ती करायची. त्याच्यामुळं वेळ पण वाचेल. आणि फरक किती विचारलाय फरक म्हणलं का लिहून ठेवायचं की तर फरक म्हणजे वजाबाकी करायची असते. तर या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असतात. दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक विचारले. मग दुसरी संख्या काय आहे 57,537 आणि चौथी संख्या काय आहे 55,239. तर ह्याच्यामधील वजाबाकी करायचे. तर 7 मधून 9 जात नाहीत मग इथं 2 राहिले इथं 17 झाले. 17 मधून 9 गेले तर हे 7 आणि हे 8. त्याच्यानंतर 2 मधून जात नाहीत इथं 4 राहिले इथं 1 झाले. 12 मधून 3 गेले 6. 4 मधून 2 गेले 2. 7 मधून 5 गेले 2. 5 मधून 5 गेले 0. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 2268. 2200 इथं 12 मधून इथं हातचा गेला होता. त्याच्यानंतर 2200 बघा इथं 7 मधून 9 गेले 7 मधून जात नाहीत. मग हे 17 मधून 9 गेले 8 आले. मग इथं 3 आलं होतं. मग बघा दुसरी हीच आहे तर 3 एक हातचा इकडे गेला होता इथं 2 राहिले होते. 12 मधून 3 गेले 6 येते आणि 4 मधून 2 गेले
तर उत्तर 2च येतं आहे. मग 7मधून 5 गेले 2, 5मधून 5 गेले 0. इथं आपलं थोडं चुकलं होतं की 12मधून 3 गेले इथं 9 येतात, म्हणून याचं उत्तर काय येईल 2298, पर्याय क्रमांक 3. तर इथं बघा 10 ते 15पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे म्हणले. तर बघा मूळ संख्यांची बेरीज किती येते. तर अगोदर मूळ संख्या माहिती पाहिजे. तर मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्या कुठल्या दुसऱ्या पाड्यामध्ये नसतात किंवा त्याला एक आणि ती संख्या सोडून दुसरे अवयव किंवा विभाजक नसतात. तर बघा 10 ते 25पर्यंतच्या म्हणले. मग 10 ते 25 म्हणजे 10च्या नंतरची 11, 11, 13, 17, 19, परत 20 येत ना 23, 25पर्यंतच्या म्हणलं म्हणजे एवढेच येतील. तर बघा 7, 9 आणि 1 10, 10 आणि हे 10 20 आणि 3 23, 2 आणि 2 4 5 6 7 8 म्हणजे किती आले बेरीज 83. म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. याची आता बरोबर किती ही बेरीज करायला सांगितले. तर 2 आणि हे 8, 2 अधिक 8 10, हातच्याले 1, 7 आणि 1 8 आणि 2 10, हातच्याले 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, हातच्याले 1, 6 आणि 3 9 आणि 1 10, हातच्याले 1, 5 आणि 4 9 आणि हे 1 10. म्हणजे किती आलं बघा 100 पर्यावरून जाऊ 1000 शतक जर म्हणलं तर ही 1000 आणि ही 1000 आणि शतक म्हणल्यावर आपण त्याच्यावर 2 शून्य दिलं म्हणजे उत्तर आपलं हे येऊ शकतं. आता बघा 100 शतक, हे 100 जर घेतलं शतक हे चुकलं. 1000 सहस्त्र, तर 1000 घेतल्यानंतर 2 शून्य उडलं. मग सहस्त्र म्हणल्यावर 3 शून्य घ्यायचे असतात, कोणत्याही संख्या असू द्या. शतक असल्यावर 2 शून्य घ्यायचं असतात. एकक म्हणल्यावर ही आहे ही संख्या येईल 1000 नाही, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. खालील आकृतीमधील रेखांकित भागांची बेरीज किती. मग रेखांकित भाग कसे काढायचे, एकूण भाग बघायचे किती आहेत 1 2 3 4 5 6, एकूण भाग किती आहेत 6, त्यातले रंगवलेले भाग किती आहेत 3, म्हणजे 3/6 आलं. आणि हे ह्याच्यात एकूण भाग किती येते 1 2 3 4 5 6, 6 आहेच. आणि ह्याच्यातले रंगवलेत किती 2, म्हणजे आपल्याला बेरीज कशाची करायची 3/6 अधिक 2/6. तर ह्या दोन्ही 6साठी 6 6 12 करायचं नाही, तर ह्या दोन्ही 6साठी 1 6 घ्यायचं आणि 3 आणि 2 5 म्हणजे 5/6 येईल उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2. एका शाळेच्या ग्रंथालयात 2530 मराठीची, 2340 इंग्रजीची व 2750 हिंदीची पुस्तके व उरलेली इतर विषयाची पुस्तके आहेत. वाचनालयातील एकूण पुस्तकांची संख्या 10,000 असल्यास इतर विषयांच्या पुस्तकांची संख्या किती. तर अगोदर काय करावं लागतील मग हे आपल्याला मराठी इंग्रजी आणि हिंदीची एकूण पुस्तकं आहेत ह्या यांची बेरीज करून हे एकूण पुस्तकामध्ये वजा केल्यानंतर उरलेले आपले बाकीचे येतील. तर यांची बेरीज करू अगोदर आपण. 2530 अधिक 2340 अधिक 2750. तर ह्या 3 शून्यसाठी 1 शून्य, तर 5 आणि 4 9 आणि 3 12, 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 7 16, 2 आणि 6 आणि 1 7, म्हणजे 7620 हे 3 झाले. तर हे काय करावं लागतील आपल्याला, एकूण किती आहेत 10,000, त्याच्यामधून हे वजा केलं 7620 का आपल्याला इतर विषयाचे पुस्तकं मिळतील. तर 0मधून 0 गेले 0, 0मधून जात नाहीत 2, काय करायचं इथं 0 राहिले, इथं 10 झाले, इकडं हातचा गेला इथं 9 झाले, इथं 10 झाले, इथं 9 राहिले आणि इथं 10 झाले. मग 10मधून 2 गेले 8, 9मधून 6 गेले 3, 9मधून 7 गेले 2 आणि हे 0ला 0, म्हणजे 2380 पुस्तके इतर विषयाचे आहेत 2380. तर बघा 45302 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणले. ही आंतरराष्ट्रीय नाही, हे 45302च आहे, पण ही देवनागरी ह्याच्यामध्ये आहे म्हणून हे उत्तर चुकलं. इथं 45302 म्हणले, इथं 203 आहे हे चुकलं. 45302 हे चुकलं. मग आपलं काय विचारले 45302 म्हणले, 45302 सॉरी हे चुकलं, हे 320 आहे. 45302 पर्याय क्रमांक 4 येईल. 45302. ला 50वा प्रश्न आहे
खालील संख्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. अशा आल्या एकतर पाड्यातल्या संख्या येतात किंवा वर्ग घन संख्या येतात किंवा ह्यांचा फरक करावा लागतो किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी वजा करावं लागतं किंवा अधिक करावं लागतं. तर आता इथं बघा 5 मध्ये किती मिळवल्यावर 15 येते. आपण जर 5चा पाडा म्हणायला गेलो तर 15 येते, 5 त्रिक 15. पण 15च्या पाड्यात परत 26 नाही किंवा 26 हे 5च्या पण पाड्यात नाही. त्याच्यामुळे फरक काढू आपण. जर 5 मध्ये हे बघा 5 मध्ये 10 मिळवलं तर किती आलं 15. मग बघा परत 15 मध्ये किती मिळवल्यावर 26 येईल 11. बघा 5 आणि 1 6, 1 आणि 1 2, 26 आलं. मग 26 मध्ये काय करू आपण 1 1चा इथं फरक वाढत गेलाय. मग काय करू 26 मधून 26 मध्ये 12 मिळवू. तर 6 आणि 2 8, 2 आणि 1 3 म्हणजे 38 आलं. जर बघा 38 मध्ये 13 मिळवू, जर बरोबर आलं तर आपलं 38 बरोबर असेल. 38 अधिक हे इथं 12चं झालं, इथं 13 मिळवू. मग 8 आणि 5 11, 8 आणि 3 11, हातच्याले 1 3 आणि 4 आणि 1 5 म्हणजे 51 आलं. म्हणजे आपलं 26 मध्ये 12 मिळवल्यावर इथं 38 बरोबर आली संख्या, म्हणून ह्याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1. जर तुम्हाला खालच्या प्रश्नांची स्पष्टीकरण हवे असेल आणि व्हिडिओ समजला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला ह्या तर नंतर आपल्याला उरलेले आणखी आपले हे असे 75 प्रश्न आहेत. इथपर्यंत 75 प्रश्न आहेत. जर ह्या प्रश्नांची स्पष्टीकरण हवे असल्यास पार्ट 2 म्हणून कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.